नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। भारतीय हवामान विभागाकडून पुण्यात 24 मे पर्यंत हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देखील हवामान विभागाने दिलाय। पुण्यातील इंदापूर तालुक्यातील गावामध्ये पावसाने काल हजेरी लावली होती। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे शहरात दिवसाचं तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं। हे तापमान पुढील काही दिवस कायम असेल। पुणे शहरात शिवाजीनगर आणि लोहेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। रविवारी मात्र पावसाने हजेरी लावली नव्हती। हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झाली आहे। दुपारपर्यंत तापमानात वाढ जाणवेल असं देखील सांगण्यात आलंय। या स्थितीमुळे वातावरणातील आर्द्रता वाढू शकते। वातावरणातील या बदलामुळे शहरातील काही भागात सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलंय। मागील 2 ते 3 दिवस राज्यभरातील विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे। कोकणात देखील अनेक ठिकाणी चक्रीवादळ आणि पाऊस पडल्याचे प्रकार सुरू आहेत। आता यात चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अड्रे अनारी परिसरातील नद्या प्रवाहित झाल्या। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।